मंजिरी, तू कोण आहेस नक्की? इतकी वर्ष इतकं सगळं घडलं तरी सुद्धा तू तशीच आहेस. पण असं कसं? त्या मंजिरीकडे काही जादू वगैरे आहे की काय? पण त्याच्या जोरावर ती इतकी वर्ष टिकू शकली. नाही, बरोबर आहे, अथर्व तिच्या पाठीशी उभा आहे ना. तो कायम तिला वाचवत राहतो, कारण त्याचा आई म्हणून तिच्यावर खूप विश्वास आहे. पण आता मात्र मी तिला सोडणार नाही. मायाने मला जे काही सांगितलंय ना, त्यानंतर मला आता तिची खूप भीती वाटते. पण तरीही मी काहीतरी करणारच. काय झालं? घाबरलीस का? माझा विचार करत होतीस का? सॉरी हां, तुला डिस्टर्ब केलं. हे काय लपवतेस? द्राक्ष? अगं असं लपून का खातेस? खा. तुझा दादा गेला म्हणून तुला गोष्टी चोरून खायची काहीच गरज नाही नर्मदा. कारण जोपर्यंत मी आहे ना, तोपर्यंत मी तुला कायम भीक घालत राहीन. मंजिरी, हा, चिडायचं नाही. बर चल, तुला मूभ आहे. दादा गेलाय ना तुझा, पिक्चर आहे. आता एक काम कर, शांतपणे जाऊन झोप आणि माझा विचार करत बसू नकोस. हं? मंजिरी, तू या घरात तुझं राज्य बरीच वर्ष टिकवलंस, पण आता तुझी वेळ संपली. तुझा अंत आता जवळ आलाय. जसा कंसाचा वध करायला कृष्णाने जन्म घेतला होता ना, तसाच तुला संपवायला मीराचा जन्म झालाय. तुझ्या मृत्यूची आणि तुझी भेट मी लवकरच घालून देईन. आई माझ्यामुळे त्या कवडीत कैद झाली. ती मुक्त होणार होती, पण माझ्यामुळे सगळं बिघडलं. आजी बरोबर म्हणते, मला भावनांवर नियंत्रण ठेवताच येत नाही. पण अशी वेळच काय येते माझ्यावर. आई मला माफ कर. तू रडतीयस? काय झालंय? काही नाही, तुम्ही झोपा. तू रडतीयस, मी असताना तू रडतीयस. मी नाही करू शकत इग्नोर. मीरा, आपलं नातं इतकं वीक झालं नाही. काय चालू तुझ्या मनात, तुम्हाला सांगू शकतेस? काही नाही, मला मला माझ्या आईची खूप आठवण येते. काही झालं म्हणजे? अशी अचानक आईची आठवण? तुम्हाला खरं सांगितलं तर ते तुम्हाला पटणारच नाहीये. मग खरं सांगून तरी काय उपयोग आहे? नाही, काही झालं नाहीये, पण ती आई आहे ना, तिची आठवण कधी येऊ शकते. You're right. मलाही माझ्या आईची खूप आठवण यायची. मी 9 वर्षांचा असताना आई गेली होती.
आई गेल्यानंतर कित्येक दिवस मी झोपलोही नव्हतो. आईच्या कुशीत झोपायची सवय झाली होती ना मला. मग नंतर मंजिरी आई आली. तिने माझ्यावर खूप प्रेम केलं, खूप माया केली. जन्मदात्री आई गेल्यानंतरची जी पोकळी निर्माण झाली होती ती मंजिरी आईने भरून काढली. मी तुझ्या भावना समजू शकतो. या दुसऱ्या आईने तुमच्यावर प्रेम केलं नाही तर तुमच्या डोळ्यावर खोट्या प्रेमाची झापडं चढवलीत. देव करू आणि तुम्हाला तुमच्या खऱ्या आईची आठवण येऊ, सतत येत राहू. नीट ऐक, माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे. अरे वा, इतक्यात तुमचा प्लॅन रेडी सुद्धा आहे. वा सासूबाई, तशा टॅलेंटेड आता तुम्ही. फक्त इथे कोणाला कदर नाहीये. झालं, माझं कौतुक करून झालं. आता प्लॅन ऐकशील? बोला बोला. आपण मंजिरीवर सरळ वार करण्यापेक्षा मीराच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारली तर, म्हणजे आपण आपला जीव धोक्यात टाकण्यापेक्षा मीराला आपली ढाल करूया ना. म्हणजे समजा काही बिनसलंच तर अडकणार कोण? मीरा, आपण नाही. पण कशाला? हा, हे असं सगळं आधी पण केलंय ना आपण. काही झालंय का? तुला कळत कसं नाहीये? अरे अगं, त्या वेळेला परिस्थिती वेगळी होती. पहिली वेळ होती आपली, अनुभव नव्हता आपल्याला. पण माझा मुद्दा हा आहे, मुळात मीराला का इन्व्हॉल्व करायचं आहे? का नको ना? हे बघा, तुम्ही करा ना, तुम्ही करा. हा, जे करायचंय ते तुम्ही करा. तुला मला मृत्यूच्या दारात टाकायचंय का? असं म्हणाले का मी? नाही ना, मग झालं तर. हे बघ, तू मला माहिती दिलीस, तू तुझं काम केलंस. आता याच्या पुढे काय करायचंय ना ते माझं मी ठरवेन, कळलं? मला तुझा ये मीरा. बोला, का बोलवलत? मला सूड घ्यायचा आहे आणि त्यात मला तुझी मदत हवी आहे. या विषयावर तुम्ही या आधीही माझ्याशी बोललात. तुमच्या काहीतरी त्या अटी असतात आणि नाही नाही, या वेळेला मी कुठल्याही अटी घालणार नाहीये, कारण त्याची गरजच नाही. फक्त माझं बोलणं ऐकून घे आणि मग ठरव. बोला, कसला सूड घ्यायचाय तुम्हाला? माझ्या दादाच्या खुनाचा. माझ्या दादाचा खून मंजिरीने केलाय.